आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक पार पडली आणि यामध्ये विविध लोकसभेच्या मतदारसंघात कोण उमेदवार राहणार याच्याबद्दल देखील चर्चा झाली आणि याच्यात अग्रगण्य नाव जे आहे ते पुण्याच्या विद्यमान आमदार म्हणजेच लोकसभेच्या उमेदवारीवर ज्याचं नाव कोरलं जाण्याची शक्यता आहे, ज्यांचं नाव आहे रवींद्र धंगेकर, यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। माझ्यासोबत कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत। धंगेकर सर, आज तुमच्या नावाची चर्चा दिल्लीत झालेली आहे, शिक्कामोर्तब देखील लवकरच त्या नावावर होण्याची शक्यता आणि उमेदवारी देखील जाहीर होईल। जर उमेदवारी मिळाली, काय पुढचं भवितव्य असणार आहे? आमदार तर तुम्ही झालात, पुढचं नेमकं सगळं प्लॅनिंग कसं असेल? बघा, मी माझ्या पक्षाला उमेदवारी मागितलेली आहे। माझ्याबरोबर 20 लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे आणि या 20 जणांमध्ये कोणालाही उमेदवारी दिली तर आम्ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे, ह्याच्या दृष्टीने आम्ही एकत्र मिळून काम करू। जर आपण म्हणल्याप्रमाणे जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर काँग्रेसने न्याय दिला तर मला दिलेला जो मला त्यांनी दिलेली उमेदवारी असेल तर त्याचं मी स्वागत करेल। परंतु आजपर्यंत मला कोणी अधिकृत अशी माहिती दिली नाही किंवा कुठल्या गोष्टीची मला कल्पना नाही। आपल्या माध्यमांद्वारे मला कळतील, पण मला पक्षाने उमेदवारी तर मी नेटाने आणि चांगल्या पद्धतीनं ही निवडणूक लढवल्याशिवाय राहणार नाही। मागच्या 2 महिन्यापूर्वी तुम्ही दिल्लीत जाऊन आला होता, तेव्हा वरिष्ठांची भेट देखील तुम्ही घेतली होती। काय चर्चा तेव्हा झाली होती आणि आत्ता जी दिल्लीत बैठका पार पडतायत, बैठकांचं जे सत्र सुरू आहे त्यामध्ये देखील तुम्हाला काही फोन आले होते का? कुठल्या वरिष्ठ नेत्यांच्या राज्यातील तुमच्याशी चर्चा झाली आहे? बघा, मी मागच्या 2 महिन्यापूर्वी दिल्लीला गेलो होतो, पण ती पक्षाची बैठक होती। मी सातारचा संपर्क प्रमुख होतो, त्यामुळे मला त्या मीटिंगचं आमंत्रण होतं। मी संजय बालगुडे असतील, मोहनदादा जोशी असतील, आम्ही सर्वजण त्या बैठकीला गेलो, पण त्या बैठकीत कुठली उमेदवारीची चर्चा अशी काही झाली नाही। परंतु आमच्या जे काय आम्हाला काम करायचं होतं त्याची त्यांची माहिती दिली आणि त्या पद्धतीने आम्ही सातारा जिल्ह्यामधले लोकांना भेटून त्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाचा विस्तार कसा होईल या दृष्टीने आम्हाला जी सूचना दिल्या होत्या त्या सूचना अंमलात आणण्याचा आम्ही प्रयत्न केला। आज तुमच्या माध्यमांद्वारे कळलं तरी मला अधिकृत अजून समजलेलं नाही, पण मला उमेदवारी देता मी गेली 25 ते 30 वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये पुणे शहराची नाळ माझ्याबरोबर जोडली गेलेली आणि कित्येक वर्ष मी सर्वसामान्य माणूस हा डोळ्यासमोर ठेवून माझं राजकीय आणि सामाजिक जीवन चालू केलेलं आणि ह्या काळामध्ये मी आत्तापर्यंत महानगरपालिका आणि विधानसभा म्हणून 9 निवडणुका लढवल्यात आणि नवीन निवडणुकीत माझ्या सर्वसारख्या सामान्य कार्यकर्त्याला ह्या पुणे शहरात डोक्यावर घेतलं आहे। त्यामुळे माझा जर विचार झाला तर मी त्या विचाराला न्याय द्यायचा प्रयत्न करेन। पोटनिवडणुकीत तुम्हाला मोठ्या मतांनी विजय मिळाला होता कसब्याच्या पोटनिवडणुकीत। यंदा जर तुम्ही लोकसभा निवडणूक लढवत असाल तर कुठले मुद्दे तुम्ही प्रामुख्याने मांडाल? बघा, आपण बघितलं असेल तर पुणे शहर 7व्या क्रमांकावर ट्रॅफिक जाम आहे। पहिला मुद्दा ट्रॅफिकचा आहे, त्यानंतर प्रदूषण मुक्त आहे। सध्या एकदम ज्वलंत प्रश्न म्हणजे तरुणांचा प्रश्न आहे। अंमली पदार्थ, कोट्यवधी रुपयाचे अंमली पदार्थ पुणे शहरामध्ये विकली जातात। मी गेली वर्षभर आपल्या माध्यमाद्वारे आणि सगळ्यांच्या चर्चा करतोय की हे सगळं बंद झालं पाहिजे। मी पोलिसांशी बोलतोय, पब संस्कृती नको आहे, हुक्का पार्लर नको आहे आणि सातत्यानं हा मोठा प्रश्न ज्वलंत आहे आणि ह्या प्रश्नाला बी मी हात घातल्याशिवाय घातलेलाच आहे आणि मी सातत्यानं ह्या प्रश्नावर लोकांशी बोलतोय, चर्चा करतोय आणि त्यानंतर ह्या वर्षभरामध्ये कोट्यवधी रुपयाचा अंमली पदार्थ ह्या शहरामध्ये सापडतोय। ह्याचाच अर्थ की अंमली पदार्थ सर्वसामान्यांच्या घरापाशी येऊन थांबलेला आहे आणि तो कधी घरात येईल याची शाश्वत नाही। मग अशा वेळेला आपली तरुणाई कशा पद्धतीने उभी राहिली पाहिजे? आज त्यांना कुठल्या दिशेला जावं लागतंय? आज बेरोजगारी वाढलेली, विद्यार्थी आहेत आणि त्यांचं भविष्य जर ह्याच्यामध्ये अडकलं तर एक कुटुंब खराब झालं तर अख्खं ते सगळं कुटुंब उद्ध्वस्त होतं। ते आजूबाजूला त्या ज्या युवकाच्या जीवावर अनेक लोक असतात त्यांचं सगळं जीवन विस्कळीत होतं। अशा वेळेला एक कार्यकर्ता म्हणून, एक कुटुंब प्रमुख म्हणून, एक मी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्यानं ह्याच्यावर आवाज उठवतो। मागच्या आठवड्यात आपण बघितलं असेल वेताळ टेकडीवर 2 मुली आपल्या अस्वस्थ लोळत होत्या आणि मग आम्हाला असं वाटलं की आपली मुलगी त्यात दिसते आणि आपली मुलं जर अशी जर लोळत असतील त्या देशामध्ये अशी जी अंमली पदार्थ विकणारी लोक आहेत त्याच्यामध्ये मागच्या 2 दिवसापूर्वी पोलीस अधिकारी सापडला, त्याकडे 200 कोटी रुपयाचं अंमली पदार्थ सापडलं। म्हणजे ही कीड, समाजाला लागलेली कीड ही उद्ध्वस्त केली पाहिजे आणि अनेक असे प्रश्न आहेत की जेणेकरून ह्या प्रश्नाला वाचा फुटली पाहिजे। मेट्रोचं जाळं झालं पाहिजे, सक्षम वाहतूक झाली पाहिजे। पुणे शहर ज्या पद्धतीने वाढलं आहे त्याच्यामध्ये मग उपनगरं घेतलीत आपण आणि परत मेट्रो सिटी होती, मेट्रो सिटी झाली तर ह्या शहरात मोठा भार आहे लोकांचा। पण आमदार साहेब, दुसऱ्या बाजूला जर बघितलं गेलं तर महायुतीचे अनेक नेते जे आहेत ते तुमच्यावर वारंवार सातत्याने टीका करतात आणि उमेदवार कुठलाही जर काँग्रेसचा आला तरी त्याला महायुती शह देईल आणि तोच विजयी होईल अशी त्यांची भूमिका।
बघा आता विरोधक काय बोलतात ह्याच्याकडे लक्ष न देता आपण ह्या समाजाची काय देणं लागतो ह्याच्यासाठी काम करायचं. विरोधक हा बोलणारच आहे. विरोधकांनी जर माझ्याशी बोलले तर मी त्यांना उत्तर द्यायला मी बांधिलकी नाही. मी बांधिलकी ह्या जनतेची, ह्या पुणेकरांची, त्यांना मी उत्तर देईल ना. आणि त्यांना उत्तर देण्यापेक्षा माझ्या कामातून त्यांना उत्तर मिळत जाईल ना. 6 महिन्यापूर्वी आमदारकी जिंकून आलात, आता लोकसभेची तयारी तुमची वैयक्तिक कशी सुरू आहे? बघा वर्ष झालं, पण वर्षभर मी रोज समाजापुढं काम करतोय. मग वाहतुकीचे प्रश्न असतील, पुण्यातले गुन्हेगारी असेल, पुण्यातले अंमली पदार्थ असेल, पुण्यातले मेट्रोचे विषय असतील, जे पुण्याच्या सोयीसाठी आणि पुणे शहर कशा पद्धतीनं पुणे शहरामध्ये सुखसुविधा झाल्या पाहिजे, नागरिकांना त्याचा लाभ कसा झाला पाहिजे, हे वर्षभर मी सातत्यानं विधानसभेत बोलतोय, रस्त्यावर बोलतोय, जनतेत जाऊन बोलतोय आणि आपण ते बघितलंय. आणि सातत्यानं या पुणे शहराचं बांधिलकी माझी, मी पुणेकर आहे. आणि वर्षानुवर्ष मी 30 वर्ष म्हणजे 12-22-24-32-36 मग तिसरं तप चालू आहे. आणि 3 तपामध्ये मी काम करतोय. आणि ह्याच्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला, एक शेतकरी कुटुंबातला, आमचे कुटुंबातले तर सगळी लोकांना आजपर्यंत मला माहीत नाही की आमचा मुलगा आमदार झाला आहे, अशी माझी एक फॅमिली आहे. आणि ह्या फॅमिलीमध्ये माझे वडील तर पुण्यामध्ये चुन्याचा व्यवसाय करणारे आम्ही. आणि लय छोटं कुटुंब आहे. तुम्ही माझं घर बघितलेलं आहे, एकदम छोटं कुटुंब, पण आम्ही समाजामध्ये हॅप्पी आहे. समाजाने आम्हाला लय दिलं आहे. आणि मी नेहमी म्हणतो की माझ्या 7 पिढ्यांनी जरी ह्या समाजाची सेवा केली आणि मागच्या 7 आल्यावरून तरी केली, तर या पुणेकरांनी आशीर्वाद दिलेत, ह्याची भरपाई आमच्याकडनं होऊ शकणार नाही. जो आशीर्वाद दिलाय तोच आशीर्वाद पुण्यात यंदा लोकसभेच्या दृष्टीने कायम राहील असं तुम्हाला विश्वास वाटतो? बघा मी पुणेकरांचा उमेदवार आहे. माझ्या निवडणुकीत मी काय म्हणतो की मला ही जनतेचा उमेदवार आहे. आणि ही जनता सातत्यानं माझ्या मागे उभी राहिली. म्हणून एक सर्वसामान्य माणसाला पक्ष विचारात घेतोय. मला संधी दिली तर उत्तम आहे, नाही दिली तरी पक्ष म्हणून मी ज्यांना उमेदवारी देईन त्यांचं काम करेल. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अजून काय मिळलं पाहिजे? मला वारसा नाही आहे, माझ्या घरी कोण राजकारणात नाही, ग्रामपंचायतीतली निवडणूक माझ्या घरात कोणी लढवलं नाही. मी सांगितलं माझ्या आईला जर आज विचारलं ना तुमचा मुलगा आमदार आहे का, तर तिला सांगता येणार नाही. आणि म्हणजे एकदम भोळी लोक आहेत. घर माझं एकदम शेतकरी कुटुंबातले आहेत, सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. आणि माझी नाळ ही जनतेची. आणि मग कुटुंब म्हणून मी काम करतो. आणि या कुटुंबामध्ये मला ह्या पुणेकरांनी प्रचंड ताकद दिली, प्रचंड शक्ती दिली. आजही मी रस्त्याने फिरलो तर हजारो हात वर येतात, कारण त्याचं हे की ते आशीर्वाद देतात. आणि हे काम माझ्या आयुष्यावर माझ्या पाठीशी जाणार आहे. आज मी कुठे गेलो, पुणे शहरात गेलो, पुणे शहराच्या बाहेर गेलो, कारण 30 वर्षामध्ये मी त्याला पत्ता विचारला नाही, तो कुठं राहतो विचारत नाही, आणि तो कुठल्या जातीचा आणि कुठल्या गावचा आहे आणि कुठल्या पक्षाचा हा कधी माझ्या डिक्शनरीतच नाही. जो येईल तो माझा आणि माझ्या दारात येईल तो माझा परमेश्वर. अशा पद्धतीने मी केलेली सेवा ही मला पूर्णपणे मी ती सेवा करतो. यश अपयश हा नंतरचा विषय असतो, पण आपल्याकडे आलेला माणूस हा आपला कसा होईल, त्याला आपल्याकडनं कशी मदत होईल, हा माझ्याकडनं एखाद्या माणसाचं काम नाही आलं तर माझं स्वतःचंच मन मला खातं की याला काम व्हायला पाहिजे नव्हतं त्याचं, कारण इतकं पोटतिडकीने मी काम करतो. त्यामुळे समाजाला माहिती आहे. आणि सातत्यानं मला कुठं वारसा नाही आहे. आणि याच्यामध्ये काँग्रेस पक्षासारख्या एक नॅशनल पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. उमेदवारी जिंकण्यासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील, उद्धव साहेबांची शिवसेना असेल, पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, ह्या सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नॅशनल हिरो केलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला नेलं. आणि त्यात तुमचा बी सगळ्यांचा हात आहे, कारण शेवटी एका कार्यकर्त्याला काय लागतं ते जनता लागते. ती जनता पाठीशी उभी राहिल्यामुळेच मला आज काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रात हिरो म्हणून बघितलं जातं. मी कुठल्या गावात गेलो तरी पटोले साहेब असतील, हे त्यांना लोक सांगतात की ह्यांना आमच्याकडे पाठवा, ह्या कार्यक्रमाला पाठवा, मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अजून काय पाहिजे. छाननी समितीच्या बैठकीमध्ये रवींद्र धंगेकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर धंगेकरांचं नाव देखील डिक्लेअर केलं जाईल अशी माहिती जी आहे ती सूत्रांना साम टीव्हीकडून देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे पुणेकरांचा आशीर्वादच हाच लोकसभेचा विजय असेल असा विश्वास कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.